सो हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नाली तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। तर ह्या सगळे गोष्टी बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। तर जसं की बघा, हे जसं चुटकीमध्ये तयार झालेलं दिसतंय तसं झालेलं नाही आहे, ह्याच्या मागे खूप मेहनत आहे। सो हे मी कसं बनवलं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, इथे मी नूडल्स घेतलेले आहेत, हक्का नूडल्स आहेत आणि इथे साईडला मी लाल मिरच्या आहे ज्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। आणि हे जे काही साहित्य दिसतंय हे एवढंच नाही आहे, अजूनही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी एकदम पटपट कोबी कापून घेतलेला आहे, तो तेवढा फास्ट कापलेला नाहीच आहे मुळात। आणि मग शिमला मिरची आहे, ही आपली ढोबळी मिरची आणि गाजर घेतलेला आहे। गाजर थोडंसंच घेतलेलं आहे कारण की मला तर नाही आवडत, सो मी खाणार होते म्हणून मी थोडंसंच टाकलं आहे। आणि हां, कांदा घेतलेला आहे, तोही मस्त आपला लांब लांब उभा चिरून घेतलेला आहे। सो इथे सगळ्या व्हेजिटेबल्स मी कट करून घेतलेले आहेत। इथे रेड चिली जी आहे, जी आपण भिजू घातली होती गरम पाण्यात, तिला आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत, तिची पेस्ट करायची आहे। सो ॲक्च्युली माझी मिरची जास्त भिजली नव्हती कारण मी 1 तासच भिजू घातलं होतं। तुम्ही ना ह्याला 2 ते 3 तास भिजू घातलं ना तर त्याची पेस्ट होण्यासाठी खूप इझी होईल, ठीक आहे। सो आपण एक एक करून मी सगळ्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाकून घेते। जसं की तुम्ही बघू शकता, मला वाटण्यासाठी थोडासा त्रास झाला बिकॉज मिरच्या जास्त भिजल्या नव्हत्या ना। आणि तुम्ही बघू शकता हे गरम पाणीच आपण त्यात ॲड करायचं आहे हां, कारण की मी जास्त वेळ भिजू ठेवलं नव्हतं, त्यामुळे ना मला वाटायला थोडासा प्रॉब्लेम झाला। तुम्ही जास्त वेळ भिजू घाला आणि हे घ्या, दॅट्स इट। सो रफली मी हे वाटून घेतलेलं आहे। इथे मी छोटीशी कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकले, एकदम बारीक कापलेलं लसूण घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये किसलेलं अद्रक टाकणार आहोत। तुम्ही अद्रकचे छोटे छोटे तुकडेही करू शकता, पण मी किसून घेतलं आहे, सो ते पण टाकतोय। हे आपण शेजवान चटणी बनवतोय, ठीक आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे। सो यामध्ये मी चिली पेस्ट ॲड करून घेतलेली आहे। एकटीनेच शूट करायचं आणि एकटीनेच कुकिंग करायचं थोडं टफ जातं। सो काही प्रोसेस अशा असतात की त्या मी ऑलरेडी करते आणि मग नंतर कॅमेरा ऑन करते। सो इथे आपण चिली पेस्ट जी आहे ती ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। साईडला इथे मी नूडल्स बॉईल होण्यासाठी पाणी पण गरम करायला ठेवले आणि एकीकडे आपली चटणी पण बनते आहे। तुम्ही बघतच असाल त्याला मस्त तेल सुटत आलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मी यामध्ये आता टोमॅटो सॉस, सोया सॉस माझ्याकडून थोडासा जास्त पडला आहे, त्यामुळे चटणीचा कलर हा थोडासा डार्क झालेला आहे, बट टेस्टला खूपच छान झाली होती। सोया सॉसमुळे त्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे। सो इथे आपलं पाणी मस्त बॉईल झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि बॉईल आलं की त्याच्यामध्ये आपण नूडल्स ॲड करायचे। सो मी इथे 4 पॅक घेतलेलं बिकॉज मी तिघांसाठी बनवलं होतं आणि हा आमचा दुपारचा लंच होता। सो बघा, नूडल्स मस्त बॉईल झालेले आहेत आणि मेन गोष्ट गुरुवार असल्यामुळे मी हे व्हेज बनवते। आणि हे बघा, हे आपण वॉश करून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये, मग हे चांगले असे मोकळे होतात। कुक झालेले आहेत आणि थंड पाण्यामध्ये मी त्याला वॉश करून घेतलं। इथे मी कढई तापायला ठेवली आहे, कढईमध्ये आपण ऑइल घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये अद्रक, कांदा आणि गाजराचे तुकडे टाकलेले आहेत। 2 मिनटं हे कुक होऊ द्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण शिमला मिरची आणि कोबी टाकलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। हे जास्त कुक नाही करायचं, थोडीशी वाफ लागू द्यायची आहे। मग ह्याच्यामध्ये मी मीठ, काळी मिरी पावडर टाकलेली आहे। मग आपण नूडल्स ॲड केलेत आणि त्यानंतर आता जे काही हे सॉस आहेत एकदम व्यवस्थित मिक्स करून शेजवान चटणी, रेड चिली सॉस, सोया सॉस, थोडंसं विनेगर आणि ऑर्गॅनो टाकलं आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सो आता ह्याच्यामध्ये आपण
स्प्रिंग ऑनियन कट करून टाकणार आहोत, म्हणजेच कांद्याची पात ॲड केली आहे मी, ज्याच्याने टेस्ट खूप छान लागते. सो इथे तुम्ही बघू शकता आपले नूडल्स रेडी आहेत आणि ते किती टेम्पटिंग दिसत आहेत. आय नो चटणी थोडीशी डार्क झाली आहे, पण ट्राय करून बघा, नक्की छान होतं. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.